आद्या मनसोनने आज तुम्हाला एक छानशी आणि सुंदरशी गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे मस्तर आणि आंधळी. स्वानंदी आणि आनंदी दोघी मैत्रिणी होत्या. आनंदीचा स्वभाव जरा मत्सरी होता. ती वरवर आनंद झाला आहे असे दाखवायची, पण मनातून मात्र मत्सर करायची. स्वानंदी मात्र सरळ साधी भोळी होती. तिला जे आहे त्यात ती समाधानी होती. स्वानंदी देवभोळी होती. तिला देवाची सेवा पूजा करायला आवडायची. एकदा आनंदीच्या मनात एक विचार आला की ही स्वानंदी एवढ्या देवाधर्माचं करते, मग हिला जर देव प्रसन्न झाला तर तिला जे हवे ते मिळणार आणि मी मात्र तशीच गरीब राहणार. मग आनंदीने उगीच देवभक्तीचा आव आणायला सुरू केले. मनी नाही भाव नाही म्हणले देवा पाव अशी वृत्ती होती. एके दिवशी स्वानंदी लक्ष्मी मातेची पूजा करत होती. पूजा झाली, मग तिने नैवेद्य दाखवलं, देवी स्तोत्र म्हटलं आणि डोळे उघडते तो साक्षात देवी लक्ष्मी माता प्रकट झालेली. देवी लक्ष्मी माता म्हणाली, स्वानंदी मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे. तुला जे हवे तू ते माग. स्वानंदी म्हणाली, देवी लक्ष्मी माता मला फक्त तुझी कृपादृष्टी हवी. तुझ्याच कृपेने मला सगळे काही भेटले आहे आणि तू माझ्या मैत्रिणीला आनंदीलाही प्रसन्न हो. देवी लक्ष्मी माता तथास्तु म्हणून अंतर्ध्यान पावली. स्वानंदीने ही गोष्ट आनंदीला सांगितली. आनंदी म्हणाली, जर देवी लक्ष्मी माता मलाही प्रसन्न झाली तर किती बरं होईल ना. मग आनंदीने स्वानंदीला विचारून घेतलं की काय काय करायचे. मग आनंदीने त्याचप्रमाणे केलं. तिनं पूजा केली, नैवेद्य दाखवलं, देवी स्तोत्र म्हटलं आणि खरोखरच साक्षात देवी लक्ष्मी माता प्रकट झालेली. देवी लक्ष्मी माता म्हणाली, मी तुझ्यावर प्रसन्न झाली आहे. तुला जे काही हवे ते माग. आनंदी म्हणाली, मी तुमच्याशी जे मागेल ती देणारी वस्तू तुम्ही देणार. देवी लक्ष्मी माता म्हणाली, हो नक्कीच देईन, पण माझी एक अट आहे. त्यावर आनंदी म्हणाली, देवी कसली अट. देवी लक्ष्मी माता म्हणाली, तुला जे काही पाहिजे ते नक्कीच मिळणार, पण माझी एक अट आहे. जे तुला पाहिजे ते मिळणार, पण तुझ्या दुप्पट तुझ्या मैत्रिणीला स्वानंदीला मिळणार. आता आनंदीला देवी लक्ष्मी मातेची अट कबूल करायशिवाय काहीच पर्याय नव्हता, म्हणून ती नाईलाजाने म्हणाली, हो आहे अट कबूल. नंतर देवी लक्ष्मी माताने तिला एक अंगठी दिली. अंगठी दिल्यानंतर देवी लक्ष्मी माता म्हणाली, ही घे अंगठी, तिची पूजा कर आणि नंतर तुला जे हवे ते माग. नंतर देवी लक्ष्मी माता एवढं म्हणून अंतर्ध्यान पावली. मग आनंदीच्या मनात मस्तर वाढूच लागलं. या देवीला त्या स्वानंदीचा एवढा कळवळा का तिला खूप राग आला आणि तिचं मस्तर वाढूनच चाललं होतं. मग तिनं ती अंगठी पाटावर ठेवली आणि तिची पूजा केली आणि एक सोन्याची मोहर मागितली. नंतर तिच्या दुप्पट स्वानंदीला मिळाली. आता आनंदीला तर काही चिंताच उरली नाही, पण तिला याचं जास्त दुःख होतं की तिचं दुप्पट तिच्या मैत्रिणीला स्वानंदीला मिळणार. नंतर प्रत्येक दिवशी तसंच होऊ लागलं. जे आनंदीला मिळायचं त्याच्या दुप्पट स्वानंदीला मिळायचं. मग आता याचा आनंदीला खूपच राग आला आणि तिने एका दिवशी त्या अंगठीशी मागितलं, मी एका डोळ्याने आंधळी होऊ दे. झालं तर मग ती एका डोळ्याने आंधळी झाली, पण स्वानंदीचे दोघेही डोळे गेले. आनंदी एका डोळ्याने जितकं पाहू शकेल तितकं पाहू शकत होती, पण स्वानंदीचे मात्र दोघे डोळे गेले. ती पूर्ण आंधळी होती. पण मुलांनो, देवी लक्ष्मी माता आनंदी आणि स्वानंदीची परीक्षा घेत होती. स्वानंदीने सगळ्यांचं कल्याण हो आणि देवी लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी तिच्यावर राहो फक्त अशी इच्छा व्यक्त केली होती. पण आनंदीने तशी नाही. तिने मस्तराच्या वाटेवर चालून खूपच चुकीचं केलं आणि नंतर देवी लक्ष्मी माता असं असताना स्वानंदीची गेलेली दृष्टी पण परत आणली आणि आनंदीला
तेव्हापर्यंत आंधळ ठेवलं जेव्हापर्यंत तिच्या मनातून मस्तऱ्याची भावना जात नाही. बोध मुलांनो, सगळ्यांवर हे काल्पनिक कथा आहे. सगळ्यांवर प्रेम करावे पण मस्त नाही. धन्यवाद.